तुम्ही घेतलं काय मनोकामना उद्देशाकडे केली, काय मागणं माझी? उत्तेश्वराचं दरवर्षीप्रमाणे यात्रा इकडे भरते. हजारो भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि त्याप्रमाणे ही आज आणि उद्या यात्रा ही चालणार. त्याचं मनोभावे श्रद्धापूर्वक दर्शन माझं झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे आणि मी सगळ्यांनाच शुभेच्छा आज दिलेल्या आहेत. उत्तेश्वराकडे मागणी काय करणार, मागणी आणि त्याला माहीत आहे सगळं उत्तेश्वराला. आणि या राज्यावरचं अरिष्ट संकट दूर हो, या बळीराजावरचं संकट दूर हो आणि राज्यावरच्या सगळ्या राज्यातल्या प्रत्येक घटकाच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, आनंदाचे दिवस येऊ दे, त्यांचं जीवन सुखी समाधानी आनंदी होऊ दे आणि राज्याची भरभराट होऊ दे, या राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे आणि या सगळ्या जे काही राज्य आहे राज्यामध्ये सगळीकडे शांतता, सुव्यवस्था आणि आनंद नांदू दे, अशा प्रकारची उत्तेश्वराच्या चरणी मी प्रार्थना केलेली आहे. साहेब मराठा आरक्षणाच्या प्रश्नी मराठा आरक्षण पण सरकार देणार आहे. मराठा आरक्षण देण्याची भूमिका मी कालही आपल्याशी बोललो आहे. सरकारची भूमिका कालही तीच होती, आजही स्पष्ट भूमिका आहे. इतर ओबीसी कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार. त्या बाबतीमध्ये मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे. 1,40,000 लोक 3 शिफ्टमध्ये काम करत आहेत. सर्वेचं काम जोरात सुरू आहे. कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत त्याचे प्रमाणपत्र देण्याचं काम तिकडे सुरू आहे. योजना ज्या आहेत योजना देण्याचं काम सुरू आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनाही मी आवाहन विनंती केलेली आहे की सरकार पूर्ण सकारात्मक आहे. सरकार पूर्ण देण्याच्या मनस्थितीमध्ये काम करतं आहे आणि देतं आहे. म्हणजे कुठलंही आश्वासन सरकार न देता डायरेक्ट थेट जे काही देणं आहे, ज्या सुविधा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे ज्या आहेत त्या देण्याचं काम केलेलं आहे तेही करते. आणि त्यांच्याशी ज्या आता सातत्याने ज्या चर्चा होत आहेत त्या चर्चा सकारात्मक होत आहेत आणि त्यामुळे हे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. मराठा समाजाला सोयीसुविधा देण्याबाबतीमध्ये सरकार हात आखडता घेणार नाही. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हा निर्णय सरकार घेणार. कुणबी ज्या नोंदी आहेत, जुन्या नोंदी सापडत आहेत तेही काम मोठ्या प्रमाणावर जस्टिस शिंदे समिती काम करते. जस्टिस शिंदे समिती काम करते आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांना मी आवाहन केलेलं आहे की जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे. सरकार सकारात्मक आहे, त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तमाम मराठा बांधव भगिनी समाजालाही माझं आव्हान आहे की सरकार तुमचंच आहे आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणार सरकार. नाही, अद्याप काही चर्चा नाही आहे. लोक जे आहे अधिकारी, आमचे डिव्हिजनल कमिशनर, इतर जे अधिकारी आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. काही ज्या काही या कुणबी नोंदींमध्ये काही सूचना येत आहेत, मराठा मागासवर्ग आयोगामध्ये सर्वेमध्ये काही सूचना येत आहेत, या सगळ्या सूचना तातडीने अंमलात आणल्या जात आहेत. हायकोर्टाची नोटीस लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.